UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सभागृहामध्ये काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडलं निघाली। सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा करण्यात आलाय। चौकशी सुरू असल्याची माहिती सभापतींनी दिली आहे। पैशाचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद। हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते। काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। संसद परिसरामध्ये राहुल गांधी प्रियांका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची निदर्शनं। तोंडाला काळे मास्क आणि हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन। मोदी अदानींच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। दिल्लीमध्ये मतदार यादीतून आपच्या मतदारांची नावं भाजपने हटवली। अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप। शहादरा भागातील सर्वाधिक 11,000 नावं यादीमधून काढण्यासाठी अर्ज केल्याचा दावा। लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावेत। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। तर 2100 रुपयांबाबत नागपूरच्या अधिवेशनात तरतूद करणार शिरसाटांची माहिती। विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती। विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबरला ठरवला जाणार। राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का याकडे लक्ष। मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन। विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील। रशिया युक्रेन प्रमाणे महायुतीमधल्या 3ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू। गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री पदावरून वाद। सरकारमध्ये अजूनही सर्व काही ठीक नाही, संजय राऊत यांचा दावा। आम्हाला किती दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार याची राऊतांना चिंता कशाला। महायुतीवरील टीकेला संजय शिरसाटांचा प्रत्युत्तर। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित। सूत्रांची माहिती। नाटकबाजी बंद करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काम करा। जरांगे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देत आरक्षणाच्या मागणीची आठवण करून दिली। राज्यात ईव्हीएम विरोधात आरोपसत्र कायम। 755 केंद्रांवर मतपडताळणीची मागणी। 104 अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अर्ज। ईव्हीएमच्या विरोधामध्ये राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार। आमदार उत्तम जानकर यांची माहिती। शेतकऱ्यांची दिल्लीच्या दिशेने कूच। शंभू बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। स्थानिक प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद। हरियाणामध्ये अलर्ट जारी। सलग 11व्यांदा व्याजदरामध्ये कोणताही बदल नाही। कर्ज महाग होणार नाही। EMI ही वाढणार नाही। RBI कडून रेपो दर 6.5% कायम। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा सापडला गांजा। 2 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल। 3 महिन्यात दुसरी घटना। विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। जगातील सगळ्यात लोकप्रिय आभासी चलन बिटकॉइनने $1 लाख शिखर पातळी गाठली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर क्रिप्टोकरन्सी उफाळली। मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजी समोर भारतीय फलंदाज गारद। पहिल्या डावात टीम इंडिया 180 धावांमध्ये ऑल आउट। नितेश रेड्डीच्या झंझावाती 42 धावा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।